श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर बघा सकाळ झालेली आहे आपली आणि छान मी नाश्ता बनवायसाठी येत होते तर रुद्र म्हणाला मम्मा इडली बनव। आता लेकरानं म्हटल्यानंतर इडली बनवायलाच पाहिजे ना। तयारी तर कोणतीच केली नव्हती, पण चला म्हटलं आता लेकरू म्हणते एवढं खायची इच्छा आहे तर म्हटलं चला रवा इडली बनवूयात। तर मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे। 1 वाटीला थोडा कमीच आहे रवा। त्याच्यासोबतच मी 1 वाटी रवा आहे तर अर्धी वाटी दही, म्हणजे अर्धी वाटीला थोडंसं मी कमी दही घेतले कारण माझा 1 वाटीला रवा थोडासा कमी होता। तर मी इथे रवा आणि दही छान असं मिक्स करून घेते बघा। आणि तोपर्यंत मुलांची मध्ये लुडबुड असतेच, तर तशी शौर्या बघा कणीस घेऊन आली, मम्मा मला भाजून दे। मग आता काय सगळं ठेवलं बाजूला आणि तिला पहिला कणीस भाजून दिलं। तिला जोपर्यंत खायला भेटत नाही तोपर्यंत ती काय शांत बसत नाही। मग तिला मी कणीस भाजून दिलं, एका जागेवर बसवलं, मग माझ्या कामाला मी लागले। तर बघा इथे रवा आणि दही मी ते मिक्स केलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं करून असं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे इडलीसाठी जसं बॅटर असतं ना तसं आपल्याला बनवायचं आहे। तर थोडं करूनच मी पाणी होता। तर असं छान अशा पद्धतीने आपण असं मिक्स करायचं आहे। गुठळ्या वगैरे असतील तर ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत। आणि रवा शक्यतो तुम्ही बारीकच वापरा। जर तुमच्या घरी नसेल बारीक रवा, मोठा रवा असेल तर तो तुम्ही एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या, म्हणजे तो बारीक होऊन जाईल। तर ठीक आहे, अशा पद्धतीने रवा आणि दही आपलं मिक्स झालं आहे बघा। आता छान असं मी थोडं पाणी करून त्याच्यामध्ये ओतून छान असं बघा मी बॅटर बनवलेलं आहे। आता हे बॅटर आपल्याला लगेच नाही इडली बनवायचा, तर एक 10-15 मिनिटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे छान असं मिक्स करून। म्हणजे काय होतं ना की रवा आपला छान असा इडलीसाठी परफेक्ट असा फुलतो। दही आणि रवा मिक्स असं आपलं बॅटर तयार होतं। आता हे थोडंसं तुम्हाला बॅटर पातळ वाटत असेल, पण जो 10 मिनिटानंतर 15 मिनिटानंतर तुम्ही बघाल तेव्हा रवा तुमचा छान असा फुललेला असेल। मग हे बॅटर तुम्ही बघू शकता छान असं झालेलं आहे रेडी। आता मी इडलीचं पात्र गॅसवर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे। 1-2 ग्लास मी पाणी ओतले आहेत, म्हणजे तळाशी। आणि एक अर्धा लिंबू तुम्ही टाकलं ना तर इडलीचं भांडं खालून काळे होत नाही। तर मी तर माझं नाही आहे काळं आणि माझ्याकडे लिंबूही नव्हता, तर मी नाही टाकलेलं। तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाण्यात अर्धा लिंबू टाकू शकता, म्हणजे काय होतं ना तुमचं इडली पात्र खालून काळं नाही होत। तर अशा पद्धतीने मी पाणी गरम करण्यास ठेवलं आहे बघा। आणि आपलं इडलीचं बॅटरही मस्त असं झालेलं आहे। थोडंसं घटसर झालं होतं जसं आपला रवा फुलल्यानंतर, तर मी त्याच्यामध्ये थोडं करून असं पाणी बघा मी अजून थोडंसं ॲड केलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि आता इनो पण घेतला आहे बघा, त्याच्यामध्ये 1 चमचा असा आपल्याला इनो टाकायचा आहे। तर मी इथे इनो टाकलेला आहे बघा। आणि इनो टाकला की लगेच आपल्याला इडली पात्रात आपल्याला इडली टाकून घ्यायची आहे। थोडंसंच एक डायरेक्शनमध्ये आपल्याला ते 1-2 मिनिट मिक्स करायचं आणि लगेचच आपल्याला इडली पात्रात ते भरायचं आहे। आणि इडली पात्राला तुम्ही थोडंसं तेल लावा, म्हणजे आपल्या इडली जेव्हा होतील तेव्हा तुम्ही इडली सहजपणे काढू शकता। तर मी असं तेल लावून घेते बघा इडली पात्राला, सगळ्या भांड्यांना बघा तेल लावून घेतले असं। आणि लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये इडली बॅटर टाकून घ्यायचं आहे बघा। तोपर्यंत आपलं तिकडे पाणीही गरम आहे बघा छान असं। आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये हे पात्र असं ठेवून द्यायचं आहे। छान अशा जशा तांदळा आपण डाळीपासून बनवतो ना तशाच इडली बनतात, अगदी मऊ सॉफ्ट स्पॉन्जी अशा इडली आपल्या बनवून तयार होतात। तुम्ही नक्की ट्राय करा अशी पद्धत, जर तुम्हाला खाऊ वाटली कधी आणि तुम्ही कोणतीच तयारी नाही केलेली असेल, मुलांनी कधी खाऊ मम्मा इडली कर असे बोलले तर झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे। बघू शकता तुम्ही, जास्तीत जास्त 15-20 मिनिटच लागतात, जास्तीत जास्त 15 मिनिट लागतात। आपल्या 15 मिनिटात इडल्या बनवून रेडी होतात। तर अशा पद्धतीने मी सगळं
इडल्या बघा वाफवण्यासाठी ठेवल्या आहेत, स्टीम करण्यासाठी. तर मस्त असं 15 मिनिट मी मीडियम फ्लेमवर इडली आपल्या स्टीम केल्या आहेत बघा. आता छान अशा आपल्या इडल्या रेडी आहेत, बनल्यात की झटपट. आता मुलाची फरमाईश आहे म्हणल्यानंतर मुलांसाठी बनवावंच लागतं, तर मी झटपट अशा बघा इडल्या माझ्या बनवून रेडी आहेत छान अशा. आता सगळ्या इडल्या मी हळूवारपणे काढून घेतल्या. अगदी सहजपणे इडल्या बघा पात्रामधून बाहेर निघाल्या आहेत, कारण थोडंसं तेल पात्राला लावलं होतं ना इडली पात्राला, त्यामुळे बघा कशा मस्त अशा गोल गरगरीत मऊ मऊ लुसलुशीत आपल्या इडल्या बनवून रेडी आहेत छान अशा रव्याच्या, त्याच्यासोबत नारळाची चटणी आणि सांबार. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा. मुलांसाठी असा छान छान खाऊ बनवून मुलांना खाऊ घाला, तुम्हीही खा, तुमच्या परिवारालाही खाऊ घाला. तर बघा छान अशा दिसतात की नाही आपल्या पांढऱ्या शुभ्र इडल्या, मस्त अशा. कोणतीही तयारी न करता मी हे बनवलेले आहेत बघा, अगदी 15 मिनिटात. तर तुम्हीही बनवा छान अशा. बघा झालेत की नाही मऊ मऊ. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, धन्यवाद.